आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहे। आज चंद्रपूरला एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आहे। आतापर्यंत साधारण 172 जागांचा आढावा घेतला गेला। आता आणखी काही विधानसभा मतदारसंघाचा आज आढावा होत आहे। कशा प्रकारे नियोजन एकूणच विधानसभा निवडणुकीला घेऊन काँग्रेसचं? आम्ही विभागनिहाय बैठका घेतलेल्या आहेत महाराष्ट्राच्या, आणि त्यामध्ये थोडं नागपूर मुंबई असे दोन बाकी आहेत। बाकी तर जवळपास आज चंद्रपूर आणि पूर्व विदर्भ संपतो आहे। खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। दुसऱ्या बाजूला आम्ही जागांचं जसं इथं आढावा घेतोय तसं जागांकरता आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसतो आहोत। एकमतानं बरंच पुढे जातो आहोत, चर्चा करतोय आहे, पुढे जातो आहोत। साधारणतः जिंकून येणाऱ्या जागा कोणाकडे आहे त्याला प्राधान्य आम्ही देत आम्ही पुढे चाललेलो आहोत। साधारण अशा किती जागा आहे की जिथे एकाच पक्षाने दावा केला आणि कोणताही वाद नाही? 288चा विचार करा। यापूर्वी मी सांगितलेले का साधारण 125 जागा अशा होत्या की ज्याच्यात काही फार कोणाचं हे नव्हतं, एक जण आम्ही होतो। आता बाकी जागेंवर चर्चा सुरू आहे। मागच्या 3 दिवसामध्ये मॅरेथॉन बैठकी झाल्या। काय सध्या त्या बैठकीचा बेस काय होता? काही नसतं खरं, जे याचं वाचनच चालतं आणि त्याच्यात आमचा आर्ग्युमेंट आम्ही करतो। ज्यावेळेस मतदारसंघाची नाव येतं त्यावेळेस आम्ही आमची बाजू मांडतो, प्रत्येकजण आपली बाजू मांडतो आणि एकमत होत असतं। काही याच्यावर काही याच्यात थांबतो, आम्ही पुढे जातो, पुन्हा चर्चा करू असं सांगतो। ठीक चाललेलं आहे, एकदम एकमतानं व्यवस्थित पद्धतीनं काम चाललेलं आहे। काल काँग्रेसची प्रदेशाध्यक्षांनी नागपूरमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कसं सुरू होतं कुठेतरी नाना पटोले हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व्हावे असं काही ठरलं आहे का? नाही, याच्यामध्ये ठरलेलं तर काहीच नाही। आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे चर्चा करायची नाही हेही ठरलेलं आहे। आता उत्साही कार्यकर्ते आमचे असतात, ते बोलतात, साधारणतः साहजिक असतं। काही गोष्टी उत्साही कार्यकर्त्यांचा तो उत्साह असतो, ते मांडणी करत असतात। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ही चर्चा आघाडीतच होते मुख्यमंत्रीपदाची। आता महायुतीनं विरोधी पक्ष नेतेपदाची चर्चा करायला सुरुवात करायला हरकत नाही त्यांनी। तरी कधीपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल असं वाटतं? कारण की काल शरद पवार साहेब बोलले की साधारण 10 दिवसामध्ये पूर्ण करायची आमची प्रयत्न आहे। नाही आहे, असंच प्रयत्न आहे की लवकर केलं पाहिजे। फक्त आता काय झालं, गणपती उत्सव जो होता आपला त्याचा परिणाम थोडी शिथिलता आली। निवडणुका म्हटलं तरी 1 महिना पुढं गेल्या, याचा परिणाम थोडा शिथिलता आली होती, पण आता त्याला गती आलेली आहे। साधारण 30 जागा अशा आहे की तिथे तिन्ही पक्षांनी दावा केला किंवा थोडी काही टोकाची भूमिका पाहायला मिळत आहे। असू शकतात ना असं सुद्धा का काही जागा त्याच्यावर तिनंही आम्ही दावा करू। मित्रपक्षही आमचे आहेत, इथं चर्चा होणारच आहे, शेवटपर्यंत ती चालते, त्यात काही आश्चर्य नाही। त्याच्यात आपली बाजू मांडत चालतो आम्ही का आम्ही कसे विजयी होण्याची आमची हे कशी आहे, आम्ही विजयी होऊ शकतो हे दाखवून देत असतो प्रत्येकजण, त्याच्यातून पुढे जात असतो। एक छोटा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शनला घेऊन थोडं इंडिया आघाडीमध्ये जे घटक पक्ष त्यांच्यात मतांतरण आहे। काही पक्ष समर्थन करताना दिसतात, तर काही पक्ष म्हणतात की हे शक्य नाही भारतामध्ये। तुम्हाला काय वाटतं? नाही, अडचणी असतात ना, कारण काही सरकारमध्येच बरखास्त होतात, काही अडचणी अशा निर्माण होत असतात। त्यामुळे सतत ते करणं काही शक्य होईल असं वाटत नाही। आणि जर भूमिका सत्ताधारी पक्षाची वन नेशन वन इलेक्शन होतं तर खरं जे महाराष्ट्राचं इलेक्शन आता 15 ऑक्टोबरला संपणं आवश्यक होतं, परंतु त्यांचं बोलण्याचं एक वेगळं असतं, कृती वेगळी असतं। हे सिद्ध केलं त्यांनी आत्ताच, नाही तर आता संधी असताना त्यांनी केलेलं नाही ती गोष्ट। त्यांनी महाराष्ट्राचं इलेक्शन कारण नसताना पुढं नेलं, सरकारी खर्चानं प्रचार यंत्रणा राबवण्याकरता म्हणून पुढं नेलेलं इलेक्शन हे, बाकी नाही तर इलेक्शन होऊन जाणं आवश्यक होतं। पण इंडिया आघाडीमध्ये काही घटक पक्ष आहे जे वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन करतात। नाही, आम्हाला तर ते अवघडच वाटतं, खरं सांगतो तुम्हाला, का असं फार काळ चालणार नाही, होणार नाही असं आम्हाला वाटतंय। तर धन्यवाद। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।